तर गावावरनं येऊन एकच दिवस झाला होता. 1-2 दिवस झाले होते, पण अनपॅकिंग काही झाली नव्हती. पण शॉपिंगला जायचं म्हणलं, की आपल्या लेडीजला कधीच कंटाळा नाही येत. तर जेंट्सची शॉपिंग असो या लेडीजची शॉपिंग असो, आपण हमेशा एक्साइटेड असतो शॉपिंगसाठी. तर हे छान शोरूम आहे सोलापूरमधलं, वन ऑफ द बेस्ट शोरूम आहे, जिथे की जेंट्सचे सगळे कपडे खूप छान मिळतात, रिझनेबल भावात मिळतात. आणि त्यानंतर ते ट्राय करत होते आणि इकडं मी आणि सोहमची मस्ती बघा कशी चालू होती. ते समोरच्या चेंजिंग रूममध्ये ट्राय करत होते आणि आम्ही इकडे मस्ती करत होतो. तर त्यानंतर सोहम थोडासा रुसला होता, त्याला प्यायचा होता ज्यूस. पण शॉप ऑलरेडी बंद झाले होते, फक्त आता ऊसाचं शॉप चालू होतं. त्याकरता आम्ही आलोत ऊसाचा रस प्यायला. तरीही सोहमचा काय म्हणता येते राग काय नाकावरचा उतरला नव्हता. मी त्याला म्हणत होतो चेस कर, पण त्याने ह्यावेळेस माझ्यावर चेस केलं नाही. आणि शेवटीला मीच मग मी म्हणलं जाऊन द्या, थोडंसं नाराज होता तो आणि विषय सोडला आणि मीही ऊसाचा रस मस्तपैकी पिला. या रुसलेल्या माझ्या मुलाबरोबर मात्र तुम्हा सगळ्यांचं पांडुरंगाचं दर्शन झालं. जय हरी विठ्ठल. बाय.